27 ऑक्टोबर रोजी रात्री दरम्यान पोलीस स्टेशन वरुड हद्दीतील चिंचरगाव रोडवरील बांधार येथील पाणी अडविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या 61 लोखंडी प्लेटा किमान अंदाजे 2,90,000 रुपयांच्या मोर्चून स्मशान भूमीजवळ ठेवलेल्या चोरी गेल्याच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वरुड येथील अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा क्रमांक 646 24 कलम 303 2 BNS प्रमाणे नोंद केला। ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी मुदत गुन्ह्याचे तपास कामी पोलीस स्टेशन बीड अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी, अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पवार, पोलीस कॉन्स्टेबल राम बदने यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे त्यांनी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून व गोपनीय बातमीदार नेमून माहिती घेऊन आरोपी कुलदीप सिंग दर्शन सिंग जुनी वय वर्ष 29 राहणार प्लॉट नंबर 6 बीडगाव नागपूर, युवराज लालचंद ठाकरे वय वर्ष 32 राहणार पोवारी नगर भंडारा रोड नागपूर यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नमूद चोरी केल्याचे तसेच पोलीस स्टेशन वरुड अपक्रमांक 517 24 कलम 303 2 BNS व पोलीस स्टेशन मोर्शी येथील अपक्रमांक 498 24 कलम 303 2 BNS अपक्रमांक 535 24 कलम 303 2 BNS गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून साबूत 29 लोखंडी प्लेट व 230 मोडतोड केलेल्या लोखंडी प्लेटचे तुकडे असा अंदाजे 5,12,000 रुपयांचा माल व लोखंडी प्लेट चोरी करण्याकरिता वापरलेले मालवाहू वाहन क्रमांक MH40 BL 1784 किमान अंदाजे 10 लाख रुपयाचा असा एकूण 15,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। नमूद आरोपी PCR मध्ये असून त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आले। आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरुड पोलिसांनी वर्तविली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय मोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली अवतार सिंग चव्हाण ठाणेदार पोलीस स्टेशन वरुड यांनी त्यांचे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पवार, पोलीस कॉन्स्टेबल राम बदने, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भगत, पोलीस कॉन्स्टेबल राजू चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल किरण दहिवाडे तसेच पोलीस स्टेशन सायबरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर धापड, पोलीस कॉन्स्टेबल चेतन गुल्हाने, रितेश वानखडे, गुणवंत शिरसाट यांच्या मदतीने केली। पुढील तपास ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी हे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।